तर 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता जवळपास 1.5 वर्षात पवार काका पुतणे सुद्धा राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याच्या तयारीत दिसत आहेत। दोन्ही राष्ट्रवादीत सुरू झालेल्या चर्चासत्रानंतर आता अजित पवार आणि शरद पवारांची आघाडीची शक्यता बळावलेली आहे। बघूया। ठाकरेंपाठोपाठ पवारही एकत्र, अजित पवार सुळे चर्चा करणार, पुण्यात एकत्र लढण्यावरती एकमत, हालचालींनंतर प्रशांत जगतापांचा राजीनामा। एकीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये युती झाल्याची घोषणा होताच दुसरीकडे पुण्यामध्ये काका पुतण्याही एकत्र येणार असल्याचे संकेत खुद्द सुप्रिया सुळेंनी दिले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष महापालिकेत एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। याच पार्श्वभूमीवरती बुधवारी खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा केली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलण्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असं थेटपणे सुप्रिया सुळे म्हणाल्या। शिवसेनेची विरोधात चर्चा करते। इथे हे सगळे त्यांचा काही अनेक प्रस्ताव आले। सुनील दादांचं माझं बोलणं झालंय, चेतन तुपेंचं आणि माझं बोलणं झालंय। नानांनी तर टीव्हीवरच सांगितलं की 1 महिन्यापूर्वी त्यांचं माझं बोलणं काय झालं होतं। त्यामुळे ह्या चर्चा सगळ्यांची, एक तर मी सगळ्यांची नेहमीच बोलले। आमचं सगळं असं म्हणणं आहे की जर आदरणीय पवार साहेब हे आपले केंद्रबिंदू असतील तर पवार साहेब म्हणेल ती पूर्व दिशा, सिंपल। – 2023 मध्ये अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपाला मदतीचा हात दिला होता। त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरती दावा करत तो मिळवला। त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण झाली। पण आता फूट पडलेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकसंघ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे। मागील अनेक महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती। आता महापालिका निवडणुकीत ही चर्चा खरी होण्याची दाट शक्यता आहे। त्याची सुरुवात पुण्यातून होणार असल्याने नाराजीही सुरू झाली आहे। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी तडकाफडकी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत नाराजी जाहीर केली आहे। संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य पदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। दरम्यान नाराजी घरी चालते, नाराजी लोकशाहीत मान्य नाही असं म्हणत सुळेंनी जगतापांचे कान टोचले। नाराजी वगैरेचा अधिकार आम्हाला लोकशाही या प्रक्रियेतच नाही। आपण जेव्हा पब्लिक लाईफ मध्ये असतो ना तेव्हा नाराज बी राहणार। नाराज कधी घरी, म्हणजे रेवती माझ्यावर नाराज होऊ शकते पण मी नाही कुणावर नाराज होऊ शकत। आय एम अ प्रोफेशनल। त्याच्यामुळे जर मी लोकसेवेसाठी उतरलेले असेल तर नाराजगिरा शब्द आम्हाला अलाउडच नाही आहेत। अवघ्या 2.5 वर्षांच्या दुराव्यानंतर पवार काका पुतण्यांमध्ये जवळीक वाढली आहे। पण ही जवळीक केवळ कौटुंबिकच नव्हे तर आता राजकीय असल्याचं स्पष्ट होत आहे। प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यानंतर पवार काका पुतणे एकत्र येणार यावरती शिक्कामोर्तब झालाय। त्यामुळे पवार काका पुतण्यांची जोडी महायुतीला पुण्यात रोखण्यात यशस्वी होते का आणि पुण्यातून झालेली सुरुवात राज्यात सुद्धा आघाडीचं कारण ठरते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।